नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आणखी एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आतापर्यंत आपण बघितलं की मेशोवरती ॲफिलिएट मार्केट थ्रू पैसे कसे कमवायचे, लिंक कसं जनरेट करायचं, तर या सगळ्या गोष्टी आपण बघितलं। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे आज मी तुम्हाला सांगणार आहे की मेशोवरती तुम्ही स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकता आणि तुम्ही स्वतःचं प्रोडक्ट कसं सेल करू शकता। मग त्याच्यासाठी अकाउंट कसं रजिस्टर करायचं, मग त्यासाठी जीएसटी नंबर लागतो का, आणि जीएसटी नंबर नसेल तर मग कसं त्याच्यावरती सेल करायचं, प्रॉडक्ट सेल करायचं। तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, सो लास्टपर्यंत बघा। तुम्ही जर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला तरच तुमच्या लक्षात येईल, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। सो चला आपण प्रोसेस स्टार्ट करूया। तो आता आपण मेशोवरती सेलर अकाउंटला कसं रजिस्टर करायचं हे आपण बघूया। गुगल क्रोमवरती जायचंय तुम्हाला आणि ते जाऊन तुम्हाला मेशो सेलर अकाउंट असं सर्च करायचंय। त्याच्यानंतर इथे जायचंय मेशो सप्लाय सेल ऑनलाईन या पोर्टलला तुम्हाला क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्यानंतर अशी विंडो येईल आणि याच्यावरती बघा मेशोवरती जर तुम्ही सेलिंग करणार असाल तर तुम्हाला 0% कमिशन आहे। तेच जर तुम्ही फ्लिपकार्ट आणि Amazon वरती करत असाल तर तुम्हाला 15% कमिशन द्यावं लागतं। सो इथे विथ जीएसटी आणि विदाऊट जीएसटी असं दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे जीएसटी नंबर नसेल तर कसं रजिस्टर करायचं ते पण मी तुम्हाला पुढे सांगते। स्टार्ट सेलिंग म्हणायचं। त्याच्यानंतर इथे तुम्हाला विचारतं तुमच्याकडे जीएसटी नंबर असेल तर इथे विथ जीएसटी करायचं आणि तुम्हाला जीएसटी नंबर मेन्शन करायचा आहे आणि पुढे प्रोसेस करायची आहे। आणि जर तुमच्याकडे जीएसटी नंबर नसेल तर इथे जायचंय नो जीएसटी। मग याच्यावरती गेल्यानंतर ई-आय-डी नंबर म्हणजे नंबर येतो, तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे। आता तो कसा करायचा, क्रिएट कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगेन। आता मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलाय। सो इथे मी ॲड एक्झिस्टिंग एनरोलमेंट आयडी असं करते आणि इथून प्रोसेस करते। सो तुम्हाला जर ई-आय-डी नंबर काढायचा असेल तर तुम्हाला तुमच्याकडे पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि ईमेल आयडी। सो आता मी ॲड एक्झिस्टिंग एनरोलमेंट नंबर असं करते इथे। इथे तुम्हाला एनरोलमेंट आयडी जो आहे तो टाकायचा आहे। सो एनरोलमेंट नंबर कसा जनरेट करायचा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा। मी इन डिटेल तुम्हाला सगळी माहिती याच्यामध्ये देणार आहे। आणि ते व्हेरिफाय करायचं। व्हेरिफाय केल्यानंतर इथे तुमचं नाव, पॅन कार्ड नंबर, तुमचा रजिस्टर ॲड्रेस हा सगळा इथे येतो। त्याच्यानंतर इथे जाऊन तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे। कंटिन्यू म्हणल्यानंतर इथे तुम्हाला पिकअप ॲड्रेस विचारतं। म्हणजे तुमचं प्रॉडक्ट तुम्हाला मेशो कुठून पिकअप करणार हा ॲड्रेस इथे येतो। सो तुम्हाला इथे तो प्रॉपर ॲड्रेस फिल करायचा आहे। तर आता मी ॲज पर जो यूएनला मी ॲड्रेस दिलाय तोच मी इथं पुढे प्रोसेस करते। त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स भरायचे आहेत। अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर आणि आय-एफ-एस-सी कोड हे पूर्ण डिटेल्स म्हणजे मेशोकडून जे पैसे येतील ते तुम्हाला डायरेक्टली या बँक अकाउंटमध्ये जमा होणार। सो इथे तुम्हाला अकाउंट नंबर फिलअप करायचा आहे। सो इथे बँक डिटेल्स फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे व्हेरिफाय बँक डिटेल्स करायचे आहे। इथे तुम्हाला बँक डिटेल्स जे आहेत ते व्हेरिफाय करायचे आहेत। सो बँक डिटेल्स तुमचे इथे व्हेरिफाय झालेले आहेत आणि ते झाल्यानंतर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे। कंटिन्यू म्हटल्यानंतर इथे तुम्हाला जो तुमचा स्टोअर आहे त्याला इथे नेम द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फुल नेम फिलअप करायचं आहे, तुमचा ईमेल आयडी परत फिलअप करायचा आहे आणि तुमचा बिझनेसचा टाइप काय आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटकडनं घेऊन तुम्ही सप्लाय करणाऱ्या सेलर अकाउंटला किंवा काय हे प्रॉपर तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे। किंवा तुमचं आय मेक हँडक्राफ्टेड प्रॉडक्ट्स ॲट होम म्हणजे तुमचे प्रॉडक्ट जे हँडक्राफ्टेड असतील ते तुम्हाला सेल करायचे आहेत। सो ही कॅटेगरी जी आहे ती बघून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे लास्टला इथे टिक करायचं आहे आय ॲग्री टू कंप्लीटली विथ मेशो सप्लायर ॲग्रीमेंट आणि इथे जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे। सो कंप्लीट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं असं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेला असा मेसेज येतो। कॉंग्रॅच्युलेशन यू आर नाऊ पार्ट ऑफ 6 लाख प्लस सप्लायर्स कम्युनिटी आणि आता तुमचं इथे अकाउंट रजिस्टर झालेलं आहे अशा प्रकारे। तर सध्याच्या रिपोर्टनुसार जर बघायला गेलं तर मेशोवरती 45 लाखपेक्षा जास्त ऑर्डर्स येतात आणि 15 लाखापेक्षा जास्त जे आहेत ते सेलर्स अवेलेबल आहेत आणि
म्हणूनच जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर मेशो हा तुम्हाला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, जो की त्याचे बेनिफिट जे आहेत ते मेशो 0% कमिशन घेतं आणि बाकीचे ऑर्डर्स जर बघायला गेलं फ्लिपकार्ट झालं, अमेझॉन झालं, हे 15% कमिशन घेतात. सो मेशोमध्ये हा एक प्लस पॉईंट आहे. तर आता आपण बघूयात यू-ए-एन नंबर कसा जनरेट करायचा. सगळ्यात पहिलं तुम्हाला क्रोमवरती म्हणजे गुगलवरती जाऊन तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जी-एस-टीचं आपलं हे पोर्टल दिसेल. पोर्टल दिसल्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर युजर सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर जनरेट युजर आयडी म्हणजे यू-आय-एन नंबर तुम्हाला जनरेट करायचा आहे, तर त्याच्यावरती जायचं आहे. इथे तुम्हाला येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर आर यू अप्लाइंग टू एनरोल ॲज अ सप्लायर थ्रू ई-कॉमर्स ऑप्शन, तर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येऊन जाईल. ही स्क्रीन आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पॅन नंबर भरायचा आहे. म्हणजे नेम ॲज पर तुमच्या पॅन नंबरवरती जे काही नेम असेल, त्या पॅन नंबरच्या नेमनुसारच इथे तुम्हाला नेम फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे पॅन नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी, त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि इथे तुम्हाला कुठला स्टेट आहे तुमचा, तो स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जिथे-जिथे स्टार दिलेलं आहे हे सगळे तुम्हाला प्रॉपर फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर मेन पार्ट जो आहे, तो हा मेन पार्ट आहे. हे तुम्हाला चुकवायचं नाहीये. ते सगळा प्रॉपर ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. आपली कंट्री, पिन नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट कुठला आहे, सिटी, लोकॅलिटी, तुम्ही कुठे राहताय, काय, सोसायटीचं नाव, बिल्डिंग नेम, फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर, हे सगळं तुम्हाला फिलअप करायचं आहे. आता ॲक्चुअली माझा यू-एन नंबर मी जनरेट केलेला आहे. म्हणून मी ते तुम्हाला फिलअप करून दाखवत नाही. पण काय-काय फिलअप करायचं आहे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला सर्च एस-एस-एन इथे काही तुम्हाला टाकायचं नाहीये. हे ब्लँक ठेवायचं आहे आणि ह्या जो कॅप्चा दिलेला आहे, तो इथे फिलअप करायचा आहे तुम्हाला. हा इथे फिलअप केल्यानंतर प्रोसीड म्हणायचं. प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला एक ओ-टी-पी येईल आणि ओ-टी-पी आल्यानंतर तुमचा यू-एन नंबर तिथे तुम्हाला जनरेट होईल. तर आता सगळ्यात पहिला बघूया, की सगळ्यात जास्त विकली जाणारी Meeshoवरती कॅटेगरी कोणती आहे? तर सगळ्यात पहिला बघायला गेलं तर फॅशन आणि म्हणजे फॅशन रिलेटेड जे आहे, ती कॅटेगरी सगळ्यात जास्त विकली जाते. जसं की महिलांच्या कुर्तीज असतील, साडीज असतील, तर या फॅशन रिलेटेड ज्या कॅटेगरीज आहेत, ते सगळ्यात जास्त विकले जातात. त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी जी आहे, ते हाऊस अँड ॲप्लायन्सेस म्हणजे जे काही आहेत डेकोरेटिव्ह आयटेम्स झाले, हाऊस रिलेटेड आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हायेस्ट सेलिंग आहेत. आणि थर्ड जी कॅटेगरी आहे ते किड्स रिलेटेड आहेत. म्हणजे किड्स फॅशन, किड्सचे प्रोडक्ट्स हे जे आहे ही थर्ड कॅटेगरी आहे. सो तुम्हाला जर मोस्टली बघायला गेलं तर जे हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहेत ती कॅटेगरी तुम्हाला चूज करा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. त्याच्यामध्ये एक लिमिटेशन पण आहे. 40 लाखापेक्षाचं जास्त अमाउंटचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही इथे विकू शकत नाही. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर जी-एस-टी आणि यू-एन नंबर जर विथ जी-एस-टी जर तुम्ही सेल केला तर विथ जी-एस-टी असेल तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठेही सेल करू शकता. आणि जर यू-एन थ्रू जर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमच्या स्टेटपुरतंच तुम्ही ते प्रोडक्ट सेल करू शकता. पण जर तुमचा स्टार्टअप असेल, न्यू स्टार्टअप असेल तर बेस्ट आहे की तुम्ही यू-एन थ्रू तुमच्या स्टेटपुरतं पहिला जे आहेत ते प्रोडक्ट सेलिंग चालू करा. सो हा एक क्रायटेरिया आहे. मेन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कोणताही अकाउंटंट वगैरे हायर करायची गरज नाही आहे. हे जे सगळं काम असणार आहे ते मेशो बघणार आहे. सो तुम्हाला जर तुमचा नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर चालू करा आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो मला जे जे काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती असते ते मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत असते. सो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.